प्रश्न एक माझा आहे की आपण आता एवढं तंत्रज्ञान येतं, एवढं एआयच्या वेगळ्या गोष्टी चालू आहेत, याच्यामध्ये स्वतःला कसं अपस्किल करायचं किंवा याच्यामध्ये आपण स्वतःला कसं हे व्हायचं, ज्याला जॉब करायचा आहे किंवा ज्याला स्वतःचा एआय मध्ये काहीतरी स्टार्टअप करायचं आहे त्यांनी स्वतःला कसं हे करावं. हे कसं आहे की फक्त एआय असं नाही, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं हे त्याचं सूत्र आहे. आणि हे खूप जुन्या काळापासून सुरू आहे. म्हणजे मी एक सोपं तुला उदाहरण देतो. मी शाळेत होतो, म्हणजे तुझ्यापेक्षा लहान होतो तेव्हा, जेव्हा आम्ही पुण्याला यायचो बाहेरून, तेव्हा आम्ही स्टेशनवर रेल्वेने उतरायचो, तर बाहेर टांगे असायचे सर. आणि त्या काळी पुण्यामध्ये, म्हणजे हे मी तुला 70च्या दशकातलं सांगतो की, आणि इव्हन आता 60च्या पण शेवटी, की मला जे आठवतं ते आम्ही टांग्यात बसून घरी जायचो. आता हे 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे किंवा त्याच्याहून जास्त. पण नंतर हळूहळू काय झालं, टांगे गेले आणि मग त्याची जागा रिक्षाने घेतली. आता रिक्षा त्याच्या बरोबर आता सध्या उबर आणि याचं राईड्स आहे, बाईक राईड्स. आता हे कसं वाहतूक तंत्रज्ञान विकसित होत गेलं, त्याचा वेग कमी असेल पण तंत्रज्ञान विकसित झालं. आता माझा तुला प्रश्न आहे की ज्या लोकांच्याकडे त्या काळात टांगे होते आणि ज्यांचा उदरनिर्वाह टांगे वापरून करायचा, आता ते लोक काय करतात, म्हणजे त्यांना स्विच करावं लागलं स्वतःचं करिअर वेगळ्या गोष्टी. मग त्यांनी काय केलं की ते जर रिक्षा चालक झाले तर ते तगले, पण जे टांगेवाले रिक्षा चालक होऊ शकले नाहीत त्यांना दुसरं काहीतरी करायचं. आता ही प्रक्रिया खूप वर्ष सुरू आहे. तुला मी अजून एक गंमत सांगतो की मी जेव्हा हे करिअर 80च्या दशकात सुरू केलं तेव्हा आपल्या देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये संप झाला. आणि संप काय कारण होतं की कॉम्प्युटर नकोत, कॉम्प्युटर्सना हद्दपार करा, कॉम्प्युटर्स बॅन करा, कारण कॉम्प्युटर आले तर आपले रोजगार जातील अशी त्यावेळेला भीती होती. आणि नंतर काय घडलं, नंतर आता 40 वर्षांनी असं घडलं की ज्या लोकांनी संप केले त्यांची सगळ्यांची मुलं संगणक शिकली आणि सगळ्या बँका सध्या संगणकीकृत आहेत. अशी तू एक मला बँक दाखव जिथं कॉम्प्युटर नाही. त्यामुळं जे आधुनिक तंत्र येतं ते शिकणं आणि त्याच्यावर स्वार होणं हे सगळ्यांना करायला लागतं आणि हे नवीन पिढीने तर करायलाच पाहिजे. तुम्ही तंत्रज्ञानापासून दूर राहू शकत नाही. एक्झॅक्टली. आणि असा विचार आणू नका की तंत्रज्ञान वाईट आहे, असं काही नाही. जे तंत्रज्ञान आहे ते तुम्ही शिका. आणि मी असं पण म्हणत नाही की सगळं शिका, जे तुमच्या आवडीचं तंत्रज्ञान आहे. कारण असं आहे की सगळी गोष्ट सगळे लोक करू शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही स्वतः ठरवा की तुम्ही काय प्रकारच्या व्यक्ती आहात, मग तुम्हाला काय आवडतं, मग जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही शिका, मग त्याच्यात एखादा रोजगार शोधा. आणि मग त्या रोजगारामध्ये जे काय आधुनिक तंत्र आहे त्याच्यातला एक भाग हे आहे, पण इतर पण तंत्रज्ञान आहे, ही सगळी तुम्ही शिका. त्यामुळे तुम्ही स्वतःला अपडेट ठेवाल. आपण जे कार्य करणार आहात ते कार्य अजून चांगलं प्रकारे तुम्ही करू शकाल. आणि हेच सत्य, अंतिम सत्य. आता सर कसं झालंय, म्हणजे की बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता तुम्ही जसं बोलले की 1900 मध्ये की जेव्हा कम्प्युटर संगणकाला विरोध झाला होता, आता असं प्रत्येकाला वाटतं की माझा जॉब जाईल किंवा माझं असं होईल की यामुळे नुकसानच असं वाटतं प्रत्येकाला. की तुमचं मत काय की यामुळे जॉब जातील का नवीन काय क्रिएट होईल यामुळे जॉब संधी? आता त्या प्रश्नातच तू उत्तर दिलं. मी तुला मगाशीच सांगितलं की जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान येतं तेव्हा ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतं, म्हणजे काहीतरी ते बदल करतं, क्रांतिकारी बदल करतं. आता या क्रांतिकारी बदलामध्ये काय होतं की काही नोकऱ्या जातात आणि काही नोकऱ्या तयार होतात. हे दोन्ही होतं. कोणत्या नोकऱ्या तयार होतील सर? चॅट, आता आपण जर तुम्ही आता मगाशी ChatGPT-4चा उल्लेख केला. आता जर सगळ्या उद्योगांनी एआय वापरायचं ठरवलं तर एआयच्या तंत्रज्ञानाशी संवाद साधणारे लोक पाहिजेत. आणि त्यांनी जर योग्य प्रकारे संवाद साधला तर योग्य उत्तरं मिळतील. या गोष्टीला प्रॉम्प्ट म्हणतात. आणि ह्याच्यावर एक शास्त्र विकसित गेल्या वर्षात झालंय, त्याचं नाव आहे प्रॉम्प्ट इंजिनिअर. आणि माझं वैयक्तिक मत आहे की हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सर्व लोकांना शिकवायची गरज आहे. सर्व लोकांना, म्हणजे त्याच्यात ब्रँच वगैरे काही नाही, प्रत्येकाला आलंच पाहिजे की याचा वापर कसा करा. म्हणजे आता काय होतं की 30 वर्षापूर्वी वैयक्तिक संगणक शिकवणं हे सर्वांना आवश्यक होतं. तुम्ही कुठल्याही ब्रँचचे असाल पण तुम्हाला पीसी वापरता आला पाहिजे, MS ऑफिस वापरता आलं पाहिजे. हे पूर्वी 30 वर्षापूर्वी सुरू झालं. मग सगळे लोक साक्षर झाले, त्याला आपण संगणक साक्षरता म्हणतो. अनेक लोक म्हणतात की साक्षरतेची व्याख्या, आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा साक्षरतेची व्याख्या काय होती की ज्याला लिहिता वाचता येतं तो माणूस साक्षर. आणि त्या काळात आपल्या देशातली साक्षरता ही काहीतरी 15% एवढीच होती. आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर 77 वर्ष झाली, ही साक्षरता आता जवळजवळ 60 ते 65% आलेली आहे. पण साक्षरतेची व्याख्या बदललेली. आता ज्याला लिहिता वाचता येतं आणि ज्याला आधुनिक तंत्रज्ञान वापरता येतं, संगणक वापरता येतं, ती व्यक्ती साक्षर.
आणि त्याला एक आमच्या टेक्नॉलॉजीमध्ये एक टर्म आहे, त्याला म्हणतात डिजिटल डिव्हाइड. डिजिटल डिव्हाइड म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आधुनिक तंत्रज्ञान, संगणक वापरताच येत नसतील तर तो अनेक गोष्टींपासून वंचित राहतो, अनेक सेवांपासून. आणि ह्याला डिजिटल डिव्हाइड म्हणतात. म्हणजे एखाद्या आहेरे आणि नाहीरे असे दोन गट असतात. बरोबर. आता मला संगणक काही कारणांनी वापरता येत नाही तर मी नाहीरेमध्ये आलो. बरोबर. आणि मग मी निरक्षर आहे. तर निरक्षर आहे का, तर माझ्या मतीनं तुमचं उत्तर हो आहे. तुम्ही जर आधुनिक तंत्रज्ञान वापरू शकत नसाल तर तुम्ही निरक्षरच आहात. आणि मग त्या निरक्षरतेमुळे तुम्ही अनेक गोष्टींपासून वंचित राहणार. बरोबर. आणि जरी तुम्हाला गोष्टी येत असल्या, आता साध्या साध्या गोष्टी आहेत, ई गव्हर्नन्स आपल्या देशात आहे. तुम्हाला जर ऑनलाईन तंत्रज्ञान, इंटरनेट जर कळलं तर अनेक सेवा उपलब्ध. फॉर्म जरी भरायचा असेल तर आज म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागतो. म्हणजे तुम्ही काही पण करत असाल, पण तुम्ही जर त्याच्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरू शकत असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा मिळेल, तुमचं आयुष्य सुखकर होईल. हे तुमच्याच भल्यासाठी आहे. पण हे जर तुम्ही ठरवलं की मी इंटरनेट वापरणारच नाही तर तुम्ही अनेक गोष्टींपासून वंचित राहा. किंवा आता जसंच आपण म्हणत होतो की 40 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नव्हतं, आता त्या व्यक्तीला वाचताच येत नाही पुस्तक, मग त्याला ज्ञान नाही मिळणार. मग त्याला ज्ञानप्राप्तीच्या वेगळ्या गोष्टी आहेत, मग ते त्याला करायला लागेल. म्हणजे त्याला ज्ञान मिळू शकेल. मी असं म्हणत नाही की फक्त पुस्तक वाचूनच ज्ञान मिळतं. असे अनेक लोक आहेत की जे जंगलात, म्हणजे आदिमानव किंवा असं म्हणत नाही आपण आदिमानव, पण अशा अनेक जमाती आहेत, त्यांच्याकडे पण ज्ञान आहे ना. बरोबर. कातकरी समाज, त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. तिथं काही ते पुस्तक वाचत नसतील, त्यांच्या ज्ञान किंवा संवादाच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर ह्या वेगळ्या प्रकारच्या पद्धतीतनं तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर तुम्ही जे काय काम करता त्याच्यामध्ये तुम्ही उच्च दर्जाचा दर्जा गाठता.